20 वर्षात 25,000ची जी SIP आहे ती जवळपास 3 ते 5 करोड रुपयापर्यंत जाते. बरेच जण एखादा 10,000ची SIP करतोय तो कंटिन्यू 15 वर्ष 30 SIP करलाच नाही, कधीतरी कमी करतात, कधी जास्त करतात. मग अशा सिच्युएशन मध्ये नवरा बायकोनी दोघांनी मिळून ही कन्सिस्टन्सी कशी ठेवायची? लाखभर रुपयाचा लॉस झाला, तो कव्हर करण्यासाठी त्यांनी अजून 2-3 लाख रुपये टाकले, ते कव्हर करण्यासाठी अजून पैसे टाकले. असे कधी त्याचे 6 महिन्यामध्ये 12 ते 13 लाख रुपये नुकसान झालं. ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवतोय व्यवहारामध्ये. सगळे मी तुला तुझे व्यवहार सांगितले, तुम्ही तुझे पासवर्ड माझे तुला शेअर नाही करणार, हे पण समन्वय यायला पाहिजे का? मुंबईमध्ये एका मोठ्या ॲनिमेशन स्टुडिओमध्ये एकाच दिवशी 1200 लोकांना काढलं गेलं. फायनान्स मुलांना शिकवला तर तो त्यांना शिस्तबद्ध करतो का? दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्याचे गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे महेश चव्हाण सर आणि ते i4i इन्व्हेस्टमेंटचे को फाउंडर आहेत आणि गेले 18पेक्षा जास्त वर्ष ते या फायनान्स इंडस्ट्रीमध्ये आहेत. आणि आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्याला ते पती पत्नींबद्दलचा फायनान्स जो असतो त्याबद्दल गाईड करणार आहेत की पती पत्नीचा फायनान्स कसा असावा आणि हा फायनान्स एका विवाहाचा पाया कसा आहे आणि तो चांगला असेल तर त्यांचं आयुष्य कसं सुंदर होऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला महेश सर सांगणार आहेत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. आजचा आपला जो पॉडकास्टचा टॉपिक आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि सरांसोबत आपण लास्ट टाईम एक पॉडकास्ट केला होता, त्यामध्ये पूर्ण आपण जर्नी एखाद्या व्यक्तीची आपण कव्हर केली होती की स्टार्टपासून एंडपर्यंत. पण अनेक जणांचे आपल्याला रिप्लायच होत होते की थोडे पती पत्नींविषयी सर जे बोलत आहेत ते आम्हाला चांगलं वाटतं किंवा ह्याबद्दल आम्हाला अजून जाणून घ्यायचं आहे. त्या म्हणून आम्ही आता हा सेकंड पॉडकास्ट घेतो आहे जो की पती पत्नीचे रिलेटेड असेल की तुझं माझं न करता आपलं कसं असावं, एखादा फायनान्स हा दोघांचा आहे, हे कसं आपल्या आयुष्यासाठी उपयुक्त ठरू शकतं हे आपण आज सरांकडून जाणून घेणार आहोत. तर सर, मला तर पहिलं तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की पती पत्नींनी आर्थिकदृष्ट्याच्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दल चर्चा का केली पाहिजे? धन्यवाद स्वप्नील, मला परत एकदा मराठी पॉडकास्टला बोलवल्याबद्दल. आणि गेल्या 4 महिन्यापूर्वी आपण मे बी तो पॉडकास्ट केला होता आणि त्याच्यावर वारंवार येणारे क्वेश्चनबद्दल तुम्हाला मेसेज टाकत होता, म्हणून मी तुला बोललो की हा एक वेगळा विषय आहे आणि थँक्स मला इथे बोलवल्याबद्दल. पहिलं तर वारंवार आज आम्ही लोकांचं गुंतवणूक नियोजन असेल, इन्शुरन्सचं प्लॅनिंग असेल, शेअर बाजार, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असेल, तर तिथे वारंवार जेव्हा प्रश्न येत आहेत तर त्याच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टवाल्या गोष्टी होत आहेत. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात येतं आहे की इथे कुठेतरी समन्वयता नाही आहे, म्हणजे एक विजन जे आहे ते नाही आहे. त्याच्यामध्ये मी उदाहरण देईन. आता लग्नाचं सीझन चालू आहे, तर म्हणजे ते लग्न आपलं कसं व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये पती पत्नीमध्ये जर एक वाक्यता नसेल तर ते लग्न व्यवस्थित होईल का? म्हणजे शॉपिंगपासून कोणते कपडे घालायचे, प्री वेडिंग करायचं की नाही, बरोबर, करायचं तर कुठे करायचं, लग्न करायचं तर आज नवीन ट्रेंड आला आहे की डेस्टिनेशन वेडिंग, ठराविक रिलेटिव्ह घ्या आणि तिकडे जाऊन करा, नंतर रिसेप्शन करावं. सांगायचं तात्पर्य आहे हे सगळं करताना आपण पूर्णपणे प्लॅनिंग करतो, बरोबर. आणि त्यानंतर जेव्हा आपलं वैवाहिक जीवन चालू होतं तर वैवाहिक जीवनामध्ये आर्थिक जीवन महत्त्वाचा रोल प्ले करतो, बरोबर. पण त्याच्यावर कुठे चर्चाच होत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे की आपण सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करतो, घर घ्यायचं प्लॅनिंग करतो, गाडी घ्यायचं प्लॅनिंग करतो, मुलांचं पण आज चाइल्डचं पण प्लॅनिंग केलं जातं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टीवर ठरणार आहेत, म्हणजे आज तुम्हाला 1 मूल असणार आहे की 2 मुलं असणार आहेत, तर हा पण व्यक्ती स्वतःच्या आर्थिक प्रपंचावर ठरतो. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना मी सांगेन, पती पत्नीमध्ये तुम्ही जीवनाच्या कोणत्याही स्तरावर असाल, तुम्ही तुमचं वैवाहिक जीवन चालू करणार असाल, चालू झालेलं असेल, 5-10 वर्ष झालेली असेल, आत्तापर्यंत जरी केलेलं नसेल किंवा रिटायरमेंट फेजला असाल, तर पहिली गोष्ट जर तुम्हाला कोणती करायची असेल तर आपल्या आर्थिक प्रपंचाबद्दल आपल्या लाईफ पार्टनरबरोबर, म्हणजे आपल्या एखादा पती असेल त्यांनी आपल्या पत्नीबरोबर आणि पत्नी असेल त्यांनी आपल्या पतीबरोबर बोलणं गरजेचं आहे. बरोबर, अगदी महत्त्वाचा मुद्दा सांगितला सर. आणि आता जे लग्न करतात त्यांना तर खरंच आधीच सगळ्या गोष्टी सॉर्ट केलेल्या बऱ्या आहेत, बरोबर. नंतर खूप प्रॉब्लेम होतात. कारण
कसं असतं सर, तुम्हीच लास्ट टाइम सांगितलं होतं की एखादा व्यक्ती आहे ज्याला कमी पैसे खर्च करायची सवय आहे, बरोबर एखादी समजा पत्नी आहे जिला खूप पैसे खर्च करायची सवय आहे. बरोबर. त्याचं दोघांचं जर बोलणं नाही झालं तर नंतर लाईफमध्ये डिसिजन खूप इम्पॅक्ट करतात. मग हे डिसिजन जे आहेत दोघांनी मिळून जर घेतले किंवा दोघांनी चर्चा केली तर ते लाईफच्या रिलेशनची क्वालिटी कशी वाढू शकतात? खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकते. एक उदाहरणाच्या माध्यमातूनच सांगतो की आता परत अगेन मी बोलतो की थंडीचा सीझन चालू आहे, तर थंडी अनुभवायची आहे, हुडहुडणारी थंडी, कडाक्याची थंडी, तर आपण बोलतो चला हिल स्टेशनला जाऊ. बरोबर. मग दोघा नवरा बायकोमध्ये झालं की चला आपण हिल स्टेशनला जायचं. पण हिल स्टेशनला एखाद्याला वाटत असेल शिमला कुल्लू मनालीला जावं. बरोबर. म्हणजे पतीला किंवा पत्नीला वाटत असेल शिमला कुल्लू मनाली. आज आपण पुण्यामध्ये बसलोय, तर पतीला वाटत असेल मला 2 दिवसाची सुट्टी आहे, चला महाबळेश्वर जाऊन येऊ, किंवा 1 दिवसाची सुट्टी आहे, चला लोणावळ्याला जाऊन येऊ. मग तिथे जर समजा दोघांचा समन्वयच झाला नाही तर ती ट्रिप होईल का? म्हणजे आपण फक्त एका ट्रिपचं बोलतोय, तिथे समन्वय नाही झाला तर तो अचीव होणार नाही. बरोबर. मग त्याच पद्धतीने जे जीवनातले कॉमन गोल आहेत, बरोबर, म्हणजे एका परिवारामध्ये कॉमन गोल कोणते असतात? रिटायरमेंट प्लॅनिंग, मुलांचं एज्युकेशन, घर घेणं, बरोबर, गाडी घेणं, म्हणजे ह्या सगळ्या कॉमन गोष्टी आहेत ना. या पूर्ण परिवार याचा वापर करतो, म्हणजे घर असेल काय असेल. जर समजा तिथे जर दोघांमध्ये समन्वयता नसेल तर गोल अचीव कसे होणार? कारण जर समजा नवरा बायको दोघांना लाख लाख रुपये पगार आहे, त्यांचा काहीतरी 50,000 रुपये EMI जातो, भले दोघं कॉन्ट्रीब्यूट करतात असं आपण पकडूया इथे, कारण आज सगळीकडे 50-50 होतं. बरोबर. मग तिथे 50,000 रुपये जातात, 1.5 लाख रुपये राहिले, त्याच्यातले 50-60 हजार रुपये समजा तुमचे रोजच्या खर्चासाठी जात असतील, लाखभर रुपये राहिले. मग हे जे लाखभर रुपये राहिले ह्याच्यामधले 50-60 हजार रुपये तुमचे सेव्हिंग म्हणून गेले, किंवा उद्या कोणता जॉब लॉस झाला, पण उरलेले 50,000 रुपये जर दोघांनी एकत्र इन्व्हेस्टमेंट केली तर लक्षात घ्या, जर आपण असं बोलतोय की ते 35 मधले कपल आहेत तर अजून 25 वर्ष आहेत त्यांच्याकडे रिटायरमेंटसाठी. बरोबर. तर 50,000 रुपयाची जर प्रॉपर, आणि समजा त्यांना 1 किंवा 2 मुलं आहेत, बरोबर, तर त्या मुलांनी 10-15 वर्षानंतर त्यांच्या एज्युकेशनसाठी पाहिजे. म्हणजे ह्या 50,000च्या इन्व्हेस्टमेंटवर हे सगळे गोल अचीव होऊ शकतात. मस्त. सगळे गोल. म्हणजे जर तुम्ही डेटा पाहिलात 1996 पासून म्युच्युअल फंड आहेत, म्हणजे जवळपास 95 पासून 30 वर्ष झाली, म्हणजे तुम्ही 25 वर्षाचा डेटा काढू शकता. तर जिथे 25,000ची जर एखाद्याने SIP केलेली आहे तर त्याचे रिटर्न जे मिळालेले आहेत ते जवळपास 15-20 करोडचे रिटर्न्स असतील. म्हणजे 20 वर्षात तेच, म्हणजे 20 वर्षात 25,000ची जी SIP आहे ती जवळपास नाही बोललं तरी 3 ते 5 करोड रुपयापर्यंत जाते. आपण 12% जर पकडलं तर 3 करोड रुपये, आणि हे जर 5 वर्ष एक्स्ट्रा केलं तर ते आरामशी 10 ते 12 करोड रुपयापर्यंत जातात. आणि मला वाटतं एका फॅमिलीचे 10-12 करोडमध्ये कितीही इन्फ्लेशन जरी आपण पकडलं तर ते गोल अचीव होऊ शकतात. तुम्ही खरंच महत्त्वाचा मुद्दा मांडलात. पण एक अजून विषय असतो ना, तर तुम्ही हे सांगितलं कॅल्क्युलेशन आम्हाला ते योग्य आहे, पण एक इन्व्हेस्टर रिटर्न आणि इन्व्हेस्टमेंट रिटर्न हा एक कन्सेप्ट असतो. म्हणजे म्युच्युअल फंड भलेही आपल्याला तेवढे देतात पण ते इन्व्हेस्टर नेहमीच तेवढे अचीव करेल ह्याची गॅरंटी नसते. तर तुम्ही सगळ्या लोकांना ऑब्झर्व करता, तुमच्याकडे बरेच कपल तुमच्याकडे कन्सल्टेशनसाठी येतात, तर बरेच जण एखादा 10,000ची SIP करतोय तर कंटिन्यू 15 वर्ष 30 SIP करलाच नाही, कधीतरी कमी करतात, कधी जास्त करतात, किंवा बरेच आपले जे इंडियन ऑडियन्स आहेत ते कमीच करायचं बघतात. बरोबर. मग अशा सिच्युएशनमध्ये नवरा बायकोनी दोघांनी मिळून ही कन्सिस्टन्सी कशी ठेवायची? म्हणजे एकच आहे पहिलं, की ह्याच्यामध्ये सिम्पल उत्तर आहे की पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही जर गोल डिसाईड केलं, बरोबर, तर तुम्ही गोल डिसाईड केलं, जसं तुम्ही आता ट्रेकिंगला जाता तर तुम्ही एक टार्गेट ठेवता की या 2 दिवसात आम्हाला हे कम्प्लीट करायचं आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला 100 व्यत्यय येतात, पण ते तरी पण तुम्ही अचीव करता. मग त्याच पद्धतीने तुम्ही जोपर्यंत गोलच डिसाईड करणार नाही, ओके, जे तुम्ही सांगितलं की खूप सारे इन्व्हेस्टर SIP चालू करतात पण मध्येच स्टॉप करतात. दिवाळी आली, दसरा आला, गणपती आला, बरोबर, मग अशा वेळेला ते पैसे काढून निघून जातात. का? तर त्यांना माहितीच नाही की मला अचीव काय करायचं. ओके. तुम्ही असं कधी पाहिलंय का की एखादा मुलगा आहे त्याला डॉक्टर व्हायचं आहे पण त्यांनी 10वीतून शाळा सोडून दिली, बरोबर. पण जेव्हा एक हेच जर समजा एखाद्या गरीबाचा मुलगा असेल की ज्याच्याकडे टार्गेटच नाही आहे काही,
कारण सर्वायवल हाच याच्यासाठी. मग एखादा घरामध्ये जर इन्कम कमी पडत असेल, कमी पडत असेल, मुलगा 10वीतून शाळा सोडतो आणि कामाला लागतो. पण तो जो ज्याला डॉक्टर व्हायचं आहे, लॉयर व्हायचं आहे, जे लहानपणापासून त्याला तर त्याचा 10वीपासून म्हणजे आधीमध्ये त्याला थांबता येत नाही. तसंच म्युच्युअल फंड SIP नाही तर कुठचीही गुंतवणूक असू द्या, जोपर्यंत तुम्ही त्याला कोणत्याही गोलला तो इन्व्हेस्टमेंट अलाइन नाही करणार, बरोबर, तसा तो तुमचा गोल अचीव होणार नाही. आणि मग नंतर मार्केट डाऊन झालं किंवा काही झालं तर तुम्ही त्यातून बाहेर निघून जाणार. तुम्ही जो कॉन्सेप्ट बोलला की इन्व्हेस्टमेंट रिटर्न, म्हणजे खूप साऱ्या म्युच्युअल फंडनी खूप जबरदस्त संपत्ती क्रिएट करून दिली आहे, पण 2 किंवा 3% इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये टिकून राहिले. म्हणजे इन्फोसिसच्या बाबतीत असा डेटा आला होता की 1994ला जेव्हा इन्फोसिसचे शेअर्स आले तेव्हा ज्यांनी 96 रुपयाला इन्फोसिसचा शेअर्स घेतला असे फक्त 1% इन्व्हेस्टर आहे. म्हणजे ते त्यांनी घेतलेत आणि ते ठेवलेत आणि त्या 10,000 रुपयाची आज किंमत 3-4 करोड रुपये. मस्त, बरोबर. पण त्यांनी ते ठेवले की बाबा आम्हाला पुढे फ्युचरमध्ये याच्यातून काहीतरी अचीव करायचं. पण काही जणांनी 10,000चे 20,000 झाले, डबल झाले. आज IPOमध्ये सगळेजण तसेच करतात, किंवा 10,000चे लाख रुपये झाले आणि निघून गेले. बरोबर. त्यामुळे पती पत्नींनी जोपर्यंत स्टिक टू द प्लॅन नाही राहणार की आम्ही हे यासाठी इन्व्हेस्टमेंट करतोय. जसं आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी फॅमिलीज, एखादी मुलगी झाली तर तिच्यासाठी सोनं 10 तोळे तरी आपल्याकडे व्हायला पाहिजे, ते प्लॅनिंग करतात. पण मुलांच्या एज्युकेशनसाठी आपल्याला किती पैसे पाहिजेत, मग ते म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करू शकतो का, ते पाहत नाही. बरोबर. आता पण सर, आता पती पत्नी दोघं जण आहेत, स्त्री आणि पुरुष, दोन वेगवेगळ्या, काही जणांचं की स्पीसीज वेगवेगळ्या, विचार वेगवेगळे करतात, एक लॉजिकल आहे, एक इमोशनल आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डिसिजन मेकिंग कोणी करायची? आता आपल्याकडे कसं आहे, पहिली 2 गोष्टी आहेत महत्त्वाच्या, की पुरुष सत्ताक देश बोललं जातं आपल्याला, आणि त्यामुळे पुरुषच हे सगळ्या गोष्टी, पैशाचा जेव्हा विषय येतो तेव्हा पुरुषच ह्याचे डिसिशन घेतो. दुसरं आता एक पाहायला मिळतं आहे की काही वेळेला स्त्रिया, म्हणजे पत्नी चांगल्या पद्धतीने कमवते. माझ्याकडे काही क्लायंट आहेत की पतीला 1 लाख रुपये पगार आहे तर पत्नीला 2 लाख रुपये पगार आहे. मग अशा वेळेला असं होतं की ज्याला जास्त पगार तो डिसिशन मेकर. ओके, बरोबर. तर ह्या दोन्हीही चुकीच्या पद्धती. ओके, कळलं का? तर याच्यामध्ये परत मी तेच सांगेन की तुमच्या गोलच्या प्रायोरिटी डिसाईड करू. बरोबर. भले एखाद्याला एखाद्या विषयाबद्दल नॉलेज कमी असेल, पण तो त्याच्यामध्ये कम्फर्ट आहे का? बरोबर. मग त्याला तिथपर्यंत घेऊन, कारण जेव्हा एकाच पातळीवर येऊन, एकाच पेजवर येऊन ते निर्णय घेतील, मग त्याच्या परिणामांना ते एकत्र सामोरे जातात. बरोबर. नाहीतर जर समजा मी पुरुष आहे, मी इन्व्हेस्टमेंट करायचा डिसिजन घेतला, मी सगळे पैसे शेअर्समध्ये टाकले, उद्या मंदी आली आणि त्या 10 लाख रुपयाचे 5 लाख रुपये झाले, त्याच्या वाईफ त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नसेल, तो मस्त कम्फर्टेबल आहे की ह्या 5 लाख रुपयाचे आज ना उद्या 20 लाख रुपये होणार, परंतु याची वाईफ कम्फर्टेबल नसेल तर तिला वाटेल की बाबा फक्त हाच डिसिजन घेतो. किंवा एखादी स्त्री आहे ती स्वतःच डिसिजन घेते. बरोबर. आणि जेव्हा एक डिसिजन एकट्याने घेतला जातो ना, मग तेव्हा मग ब्लेम गेम चालू होतो. सक्सेसफुल झालं तर ठीक, पण उलट झालं तर मग तो ब्लेम गेम चालू होतो आणि कुठेतरी घरातली शांती निघून जाते. त्यामुळे एक आहे की निर्णय घेताना तुम्ही वाटलंच तुम्ही फायनान्शियल प्लॅनरसाठी कन्सल्ट करू शकता. तो तुम्हाला फॅक्ट अँड फिगर सांगू शकतो. बरोबर. म्हणजे पतीला काय वाटतंय, पत्नीला काय वाटतंय, याच्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने तो गोल अचीव करू शकता, आणि नॉर्मली बाकीचे लोक कशा पद्धतीने करतात, तर फायनान्शियल ॲडवायझर त्याच्यातून राईट वे सांगेल. जसं आज वजन कमी करायचं असं जर यूट्यूबला व्हिडिओ टाकला तर दीक्षित डाएट येईल, अजून 100 गोष्टी येतील. पण एक प्रॉपर डॉक्टरला जर तुम्ही जाऊन भेटलात तर तो तुम्हाला सांगेल, पहिलं तर तो तुमच्या चुकीच्या सवयी इलिमिनेट करायला सांगेल, नंतर तो तुम्हाला सांगेल की या पद्धतीचा डाएट तुम्ही फॉलो करा, किंवा एखाद्या कुठच्या तरी डाएट प्लॅनरकडे तो तुम्हाला रिकमेंड करेल, आणि या पद्धतीने होतं. मग तसंच इथे पण पती पत्नीने करणं गरजेचं आहे. बरोबर. पण आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संसार जेव्हा माणूस करत असतो तर तुम्ही म्हटलात की प्लॅनिंग करायला पाहिजे, आपण कन्सल्टेशन घ्यायला पाहिजे,
पण एक गोष्ट आहे की खूप वेळा लोकांकडून मिस होते, ती म्हणजे हिडन स्पेंडिंग. त्यांना माहितीच नसतं की कुठले कुठे छोटे सिक्रेट छोटे स्पेंडिंग, हां. सिक्रेट स्पेंडिंग. सिक्रेट स्पेंडिंग. तर एक गोष्ट लोकांमध्ये मिस होते, सिक्रेट स्पेंडिंग. बरोबर. तर मग ती कुठे लोकांनी कंट्रोल करायची, ती माहितीच नाही लोकांना पडत. मी परत ह्याचं उत्तर देताना मी परत मूळ मुद्द्याकडे जाईन की पहिलं तर पती पत्नीने दोघांनी एकमेकामध्ये ट्रान्सफरन्सी ठेवणं गरजेचं आहे. जसं आपण बोलतो की नात्यामध्ये पारदर्शकता, बरोबर, त्याच पद्धतीने पैशाच्या बाबतीमध्ये पण पारदर्शकता ठेवणं गरजेचं आहे. मग भले एकटा कमवत असेल तरी आणि दोघं कमवत असतील तरी. बरोबर. का सांगतो? कारण ही गोष्ट, पैसा जो आहे, तुम्ही घरातून बाहेर नाही निघालं तरी तुम्हाला पैसा लागतो. आधी बोलायचं की घरातून बाहेर पडले की 500 रुपये जातात. आज तुम्ही घरात बसून पण त्याच पद्धतीची स्पेंडिंग तुम्ही करू शकता. तर पहिलं तर पती पत्नींच्या नात्यामध्ये पहिलं ट्रान्सफरन्सी असणं गरजेचं आहे. ट्रान्सफरन्सी जर नसेल आणि या पद्धतीने सिक्रेट स्पेंडिंग असेल, सिक्रेट स्पेंडिंग होते कुठे, बरोबर? तर सिक्रेट स्पेंडिंग पुरुषांच्या बाबतीत होते की काही व्यसनं असतात, बरोबर, ती सांगितलेली नसतात. स्मोकिंग आहे किंवा अल्कोहोल जे आहे, मग ते कुठेतरी चोरून लपून केलं जातं. बरोबर. गॅजेटवर केलेला खर्च आहे, या ह्याच्यामध्ये गरजेचे नसलेले सबस्क्रिप्शन्स आहेत, हो. बरोबर. आणि स्त्रियांच्या बाबतीत झालं की शॉपिंग आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला किंवा अजून कुठे होणारी इन्व्हेस्टमेंट. तर या सिक्रेट स्पेंडिंगपेक्षा जर तुम्ही सांगितलं तुम्ही दोघंही चांगले कमवत आहे, त्यापेक्षा दोघंही चांगले, एखाद्या पुरुषाला ₹1,00,000 पगार आहे, बरोबर, आणि त्याला फिरायला जास्त आवडतं, बरोबर. मग त्यांनी त्याच्या वाईफला जर सांगितलं की हे ₹10,000 मी माझ्यासाठी बाजूला काढून ठेव, बरोबर, तुला पण तुझ्या कमाईतले काही काढायचे असतील तर ते तू बाजूला काढून ठेवू शकतेस इथे. कारण काय की तुम्ही 24 तास एकत्र राहणार फॅमिली म्हणून. आपण आपल्या आईवडिलांकडून काही लपवतो का? नाही. आपण लहानपणी शाळेत जायचो तेव्हा आईवडील बोलायचे तुला काही जरी झालं, कोणी मारलं, कोणी काही केलं तर तू आम्हाला सांग, हो. टीचरला सांग, हो. बरोबर. मग ह्याच पद्धतीने पैशाच्या बाबतीत जर तुम्ही सांगितलं नाही तर होतं काय, त्या ह्याच्यामध्ये तुमच्या लाईफ पार्टनरला जेव्हा ती गोष्ट कळते तर त्याला ती भावना येते की मला का नाही सांगितलं, हो. बरोबर. ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगेन की काही जणांना शेअर बाजारामध्ये ट्रेडिंगची सवय असते, हो. बरोबर, आणि मग ते ट्रेडिंगची सवय घरी सांगितलेली नसते. आणि ह्यामुळेच काय होतं, मी एक केस स्टडी शेअर करेन की एक कपल होते आणि त्यांनी घर घेण्यासाठी पैसे साठवत होते. आणि ते साठवत असताना पती जो होता, हजबंड जो होता, तर त्याला तो शेअर बाजारामध्ये जॉबला होता. मग त्याला शेअर बाजार ट्रेडिंग करायची आवड होती, बोला व्यसन बोला याच्या. मग त्याला ते जे पैसे तो जो सेव्ह करत होता, तर सुरुवातीला ₹1,00,000 लॉस झाला. ₹1,00,000 लॉस झाला. तो कव्हर करण्यासाठी त्यांनी अजून 2-3 लाख रुपये टाकले. ते कव्हर करण्यासाठी अजून पैसे टाकले. असे कधी त्याचे 6 महिन्यामध्ये 12 ते 13 लाख रुपयेचं नुकसान झालं. 14-15 लाख रुपयाचं नुकसान कधी झालं, कारण इंटरेस्टवर पण घेतलेले होते, नंतर त्याचा इंटरेस्ट गेला. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे इथे. पण जेव्हा त्याच्या वाईफला हे जेव्हा कळालं तर तेव्हा तिच्यासाठी फसवल्याची भावना होती की अरे आपण दोघं मिळून हे पैसे साठवत होतो, आपलं घर घ्यायचं होतं, आता ते घर घेणं पण पुढे गेलं, बरोबर. आणि त्या तुमच्या लाईफ पार्टनरला तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले. मी त्याला विचारतो, तुला नाही, मला वाटलं की याच्यात माझ्याकडे आयडियल पैसे ते याच्यातून मी 5-10 लाख रुपये वाढवेन तर इंटेरियर होऊ शकतं. परंतु डिस्कस न केल्यामुळे या पद्धतीने दुसरीकडेच हे झालं आणि त्याच्यामधून गैरसमज जे आले ते भरायला मला वाटतं अजून 5-10 वर्ष जातील. सर, आजकाल पती पत्नींचे आहेत ना, अनेक जणांचे जॉईंट अकाउंट पण नसतात, बरोबर ना. तर मग हा जॉईंट खर्च किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं एकत्र येऊन, तर हे करणं किती महत्त्वाचं आहे? म्हणजे जे तुमचे कॉमन गोल्स आहेत, बरोबर, तर त्याच्यामध्ये जॉईंट अकाउंट असणं कधीही चांगलं. कारण काय होतं, मग तुम्ही त्या गोलला अलाईन राहता. आणि जेव्हा कसं आहे माहिती आहे का, की बघा आपण एखादी गोष्ट दोघं जण एकत्र येऊन करतो ना, तेव्हा थोडी एक्साइटमेंट असते, हो, एक टीमवर्क असतं. हो. एखाद्या वेळेला एकटं करताना आपण बघा जिमला चला मित्रांना घेऊन जातो, हो. योगा क्लासला मित्रांना घेऊन जातो, हो. ट्रेकिंगला मित्रांना घेऊन जातो. मग इथे हे गोल तर तुमच्या दोघांचे आहेत. इथे जर तुम्ही एकत्र येणार नसाल, जॉईंट अकाउंट करणार नसाल,
आज म्हणजे ह्यासाठी पण आम्ही जॉईंट अकाउंट सांगतो की तुमचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, एखाद्या वेळेला पतीला काही झालं हो तर पत्नी त्याचं अकाउंट हँडल करू शकते. बरोबर. नाहीतर सिंगल अकाउंट तुमचे असले तर मग ते परत फॅमिलीला त्यांच्या म्हणजे नॉमिनीला ते हातात घेणं, याच्यामध्ये ते पूर्णपणे ती प्रोसेसच पूर्ण वेगळी होऊन जाते किंवा त्याच्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे जे काही तुमचे कॉमन आहेत, म्हणजे लेट्स आहे की दोघं नवरा बायकोंना 1-1 लाख रुपये पगार आहे आणि त्यांचे कॉमन गोल्स आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मग ती 50,000 आहे. मग दोघांनी 25,000 रुपये जरी त्या जॉईंट अकाउंटला पाठवले आणि त्याच्यामधून इन्व्हेस्टमेंट केली, मग ती समजा त्यांच्या रिटायरमेंटची आहे इकडे, तर ते जॉईंट अकाउंटमधून केली तर उलट तो गोल चांगल्या पद्धतीने ट्रॅक होऊ शकतो आणि लवकर अचीव्ह होऊ शकतो. बरोबर. आता हे पती पत्नींनी आर्थिक एकत्र येणं हे मग सर एकदम कुठलं तरी घरामध्ये सिच्युएशन आली, बरेच जर प्रॉब्लेम्स येतात, तर हे जर आर्थिक एकत्रपणा त्याच्यामध्ये असेल तर ते कसं त्यांना हेल्प करू शकतं? म्हणजे लक्षात घ्या, आता आपण कोविडसारखी परिस्थिती बघितली, आता AIचा नवीन सेटबॅक मार्केटमध्ये आलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघितलं की मी गेल्या महिन्यामध्ये की मुंबईमध्ये एका मोठ्या ॲनिमेशन स्टुडिओमध्ये एकाच दिवशी 1200 लोकांना काढलं गेलं. मग त्याच्यामध्ये मुलं पण होती आणि मुली पण होती. मग अशा वेळेला जर त्यांचा लाईफ पार्टनर त्यांच्यासोबत असेल, बरोबर, म्हणजे घरामध्ये कोणतरी दुसरा कमवणारा असेल तर सपोर्ट होणार की नाही होणार? नक्कीच. मग ह्याच पद्धतीने प्रॉब्लेम कुणालाही येऊ शकतो. पुरुषाला हेल्थ चॅलेंजेसचा येऊ शकतो किंवा स्त्रीला पण हेल्थ चॅलेंजेसचा येऊ शकतो. स्त्रीला वाटू शकतं मला माझ्या मुलांच्या एज्युकेशनवर फोकस करायचं आहे, मग तिला जॉब सोडायचा आहे. मग अशा वेळेला जेव्हा तुमचा लाईफ पार्टनर तुमच्यासोबत आहे तर तुम्ही चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकता. नाहीतर मग तुम्ही बघता की जे सिंगल लोक असतात सगळं त्यांनाच करावं लागतं. म्हणजे जर एखादा व्यक्ती आहे, तो एकटा सिंगल राहतोय, तर त्याचा पगार आहे, त्याचा पण EMI आहे, त्याला पण त्याच्या आईवडिलांचं करायचं. बरोबर. पण अशा वेळेला जर कुठची सिच्युएशन आली तर सर्व त्यालाच करायचं, मग त्याला लोन काढावे लागते. बरोबर. मग याच्यासाठी की पती पत्नीमध्ये दोघांनी जर व्यवस्थितरित्या गोल मॅनेजमेंट पाहिलं तर एकमेकावर चांगल्या पद्धतीने रोल निभावू शकतात, म्हणजे दोघं चांगल्या पद्धतीने रोल निभावू शकतात. बरोबर. मग आता आपण सगळं बघितलं सर की एकत्र येणं किती महत्त्वाचं आहे. बरोबर. पण मला तुमच्याकडून पर्सनल तुमचा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे की ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीला, कपलला एकत्र जेव्हा बसवता तर त्याचा इम्पॅक्ट आणि एखादा सिंगल पर्सन येणं, लेट्स से पती फक्त एकत्र येणं बस तुमच्यासोबत फायनान्शियल डिस्कस करण्यासाठी, त्यामध्ये डिफरन्स काय येतो? खूप प्रचंड डिफरन्स आहे. पहिली गोष्ट तुम्ही बोलल्यामुळे मला सांगायला आवडेल की आत्तापर्यंत जवळपास 600 फॅमिलीजना आपण गोल प्लॅनिंग म्हणजे हे करून दिलेलं आहे. बरोबर. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असेल, इन्शुरन्स, की पण पहिल्यांदा जेव्हा 50-60 फॅमिलीचं आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर तेव्हा कळालं की रिझल्टच येत नाही आहे. ओके. आणि मग तेव्हा जाणून घेऊन कळालं की बाबा फॅमिलीसाठी फायनान्शियल प्लॅनिंग केलं आहे पण त्याच्या वाईफपर्यंत हे पोचलेलंच नाही आहे. हो. कळालं. मग अशा वेळेला की जेव्हा तुम्ही जसं स्वप्नील सर, मला माहिती आहे तुम्ही खूप मूव्ही पाहता, तर असं बघा, तुम्ही एकटा जाऊन पण काही मूव्ही पाहिले असतील, काही मित्रांसोबत पाहिले असतील. कशामध्ये जास्त मजा आली? मित्रांसोबत. बरोबर. तर मित्रांसोबत का? कारण तो मूव्ही तुम्ही एका फ्रेममध्ये एकाच वेळेला फील केला. बरोबर. मग त्याच पद्धतीने जेव्हा फायनान्शियल प्लॅनर असेल किंवा डॉक्टर असेल, तो जेव्हा सांगतो तेव्हा दोघं जण एकाच वेळेला ऐकत असतात. मग जर समजा फायनान्शियल ॲडवायझरने सांगितलं की हे एवढी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला म्युच्युअल फंड SIP मध्ये करायचं आहे, तर व्हायचं काय, हजबंड हे करायचा, त्याला वाटेल तेवढं करायचा. बरोबर. कारण तो कुणाला रिस्पॉन्सिबल नाही आहे. बरोबर. पण जेव्हा पती पत्नी दोघं फायनान्शियल ॲडवायझरच्या समोर बसतात आणि तो सांगतो की तुम्हाला आता महिन्याला 50,000 रुपये खर्च आहे, अजून 20 वर्षानंतर हा खर्च 1 लाखावर जाणार आहे. बरोबर. याच्यासाठी तुम्हाला महिन्याला 25,000 रुपयाची SIP करावी लागेल, जेणेकरून 20 वर्षामध्ये तुम्ही 3 करोडवर पोचा. बरोबर. मग 3 करोड रुपये पोचला, त्याच्यावर तुम्ही 1.5 लाख रुपये पेन्शन घेऊ शकता. तर तो पती जरी एखाद्या वेळेस इन्व्हेस्टमेंट करायची राहिला तर त्याची वाईफ त्याला 10 वेळा विचारू शकते. बरोबर. बरोबर. कारण ते कॉमन गोल झाले.
याच्यासाठी दोघांनी त्या पद्धतीने म्हणजे एकत्र ते प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जे आणि त्या माध्यमातून होतं काय की कॉमन गोल्स आहेत त्याची क्लॅरिटी मिळते हो, आणि सिरियसनेस क्रिएट होतो. बरोबर. नाहीतर काय होतं की पती जे पुरुष असतात कोणतरी त्यांचा मित्र सांगतो, कोणतरी बँकवाला सांगतो, हो. कोणी इन्व्हेस्टमेंट करतात, पण त्याचे गोल क्लिअर नसल्यामुळे ते राहून जातं. जसं मगाशी बोललो की खूप सारे कपल आहेत ते मुलीच्या लग्नासाठी सोनं घ्यायची प्रॉपर फॉलो करतात. दसरा किंवा दिवाळीला किंवा गुढीपाडव्याला जाऊन ते सोनं घेतात की आपल्याला एक मुलगी आहे तिच्यासाठी. पण बाकीच्या कोणत्या इन्व्हेस्टमेंटसाठी ते एकत्र येत नाहीत. पण ते जर आले तर खूप चांगल्या पद्धतीने ते हे करू शकतात. बरोबर. अगदी सर चांगलं सांगितलं तुम्ही, कारण एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आत्ता जो आपण पुढं पॉडकास्ट घेतो आहे त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली असेल की पती पत्नींनी कुठलीही गोष्ट असू द्या, म्हणजे चांगली असू द्या, वाईट असू द्या, काही असू द्या, ट्रान्सपरंट ठेवून सगळ्या गोष्टी एकत्र बरोबर. व्हायला त्याच्यामध्ये एक जाताना सांगितलं म्हणजे एखादी चूक जरी घडली पाहिजे. हां, तर ते तिथल्या तिथे सांगून पुढे जाता येत. बरोबर. जसं आपल्या लहानपणी एखादी कुठची तरी चूक घडली आपल्याकडून शाळेमध्ये वगैरे वगैरे, तर ज्यांनी आईवडिलांना ती गोष्ट सांगितली तर आठवत असेल तर ती हो. चांगल्या पद्धतीने मॅनेज होते. पण जेव्हा तीच गोष्ट शिक्षकाकडून किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून जेव्हा घरातल्या आईवडिलांना कळतं तर ते जास्त स्ट्रेसमध्ये जातं. मग ह्याच्यासाठी की पती पत्नीमध्ये फुल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. इगो याच्यामध्ये कुठे ठेवू नका. बरोबर. सिक्रेट स्पेंडिंग करू नका. हो, बरोबर. जे तुम्हाला वाटते ते स्पष्टपणे बोला आणि ते तुमच्या लाईफ पार्टनरशी पण कन्वे करा आणि त्याच्यामधून योग्य मार्ग काढणं गरजेचं आहे. बरोबर. मग आता तुम्ही सर ट्रान्सपरन्सी ठेवा म्हटलात, आपल्या ऑडियन्सला लक्षात आलं असेल की ट्रान्सपरन्सी ठेवायला पाहिजे, इव्हन ते करतीलही. पण ते म्हणतील की ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवतोय व्यवहारामध्ये. ठीक आहे, सगळे मी तुला तुझे व्यवहार सांगितले, पण मी तुझे पासवर्ड माझे तुला शेअर नाही करणार. बरोबर. मी माझ्या पॉलिसी कुठल्या काढल्यात त्या तुला सांगणार नाही. तर मग हे पण समन्वय यायला पाहिजे का? हो हो. जेव्हा आपण ट्रान्सपरन्सी बोलतो बघा, एक गोष्ट आहे की असं बोलू शकतो का की आय एम 99% ट्रान्सपरंट बोलू शकतो का? नाही. नाही बोलू शकत. म्हणजे ट्रान्सपरन्सी असते किंवा नसते. हो, म्हणजे माणूस प्रामाणिक असतो किंवा नसतो असं कोण बोलू शकतं का? मी 99% प्रामाणिक. बरोबर. मग त्याच्यासाठी की ट्रान्सपरन्सी ही फायनान्शियली व्यवहारमध्ये आपण बोलतोय, पण त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन कुठे केलं आहे. बरोबर. जसं एखादी स्त्री घरात नसेल, पहिल्या हो. दिवशी चांगलं वाटतं, पण दुसऱ्या दिवशी काय कुठे ठेवल्यापासून तिला कॉल जातात. हो, बरोबर. मग ते जसं आपल्याला माहिती असतं, भले तिने जरी ठेवलं असेल इथे, त्याच पद्धतीने तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतील, तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स असतील, तुमचे इन्शुरन्स असतील, त्याचे क्लेम्स असतील, हे पण स्त्रियांना माहिती असायला पाहिजे. म्हणजे दोघांना पण माहिती असायला पाहिजे. नाहीतर काय होतं की मग पासवर्ड्स आहेत. म्हणजे कोविडमध्ये आम्ही अशी एक परिस्थिती बघितली. एक क्लायंट होते की ते 50+ एज होतं आणि ते ICUमध्ये होते. ओके. आणि त्यांच्या फॅमिलीने फोन केला की ह्यांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे का? का तर त्यांच्या म्हणजे ते ICUमध्ये डिफिकल्ट फेजला होते, तर त्यांच्या मोबाईलचा यांना पासवर्ड पण नाही माहिती. बरोबर. मोबाईलचा पासवर्ड नाही. मग ह्यांची पॉलिसी आहे का? मग आहे तर कुठच्या कंपनीची आहे? म्हणजे काय की ज्यांच्यासाठी केलेलं आहे त्यांनाच माहिती आहे. आपल्याला एखाद्याकडे कार असेल तर कारमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर कस्टमर केअर नंबर माहिती असतो, हो, पण फॅमिलीला माहिती नसतं की हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स हे कोणाला म्हणजे कोणाला क्लेम कसा करायचा आहे किंवा हे डॉक्युमेंट जे तुम्ही बोललात पासवर्ड आहेत, फाईलचं मॅनेजमेंट आहे, ते कसं करायचं हे कुणालाच माहिती. त्यामुळे तेही माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हेच रिझन आहे का सर की म्हणजे हेल्थ इन्शुरन्स जे क्लेम नाही केले जात त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे असू शकतं का? हे हेल्थ इन्शुरन्समध्ये 20% असू शकतं, पण हे FD इन्व्हेस्टमेंटमध्ये 100%. म्हणजे भारताकडे आत्ताच्या घडीला लाख करोड म्हणजे जवळपास बोललं जातं 88,000 करोड समथिंग का समथिंग 80,000 करोडपर्यंत अनक्लेम अमाऊंट पडून आहे गव्हर्नमेंटकडे. ओके. म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत पण त्याचा वाली कोणी नाही आहे. म्हणजे ते करताना त्याच्यावर नॉमिनी लावलेला नाही आहे किंवा लावलेला आहे, पण जो मेन व्यक्ती आहे त्याचाच आता कॉन्टॅक्ट नाही आहे. ओके. बरोबर. म्हणजे काय की इन्व्हेस्टमेंट केली
परंतु पुढच्या जनरेशनला ती उपयोगी पडली का? नाही पडली. ती गव्हर्नमेंटकडे पडली. बरोबर. तर याच्यासाठी की तुम्हाला तुमची ट्रान्सपरन्सी ठेवली, त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन केलं, तर आपल्या परिवाराला ते समजायला आणि त्याचा उपभोग घ्यायला सोपं होऊ शकतं. बरोबर. आणि मग आता हे जे पती पत्नी असे वागतील, आता भविष्यात आपले लोक जी हे पॉडकास्ट बघतात, ते जेव्हा ह्या गोष्टी शिकवून आपल्या एकमेकांमध्ये चांगल्या गोष्टी म्हणजे एका पेजवर येऊन करतील, तर ह्याचा इफेक्ट त्यांच्या मुलांवर कसा पडेल? म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने विचारलं की जेव्हा बघा लहान मुलांचे पहिले हिरो कोण असतात? आई वडील. आई वडील. एक पुस्तक आहे कॉपी कॅट मार्केटिंग म्हणून. हो. बरोबर. त्या कॉपी कॅट मार्केटिंग पुस्तकाचा पहिला चॅप्टर हाच आहे की कोणताही व्यक्ती जे काही शिकत असतो तो पहिलं शिकण्यापेक्षा त्याच्या आजूबाजूच्या लोकांचं ऑब्झर्वेशन. हो. बरोबर. म्हणजे आज जर एखादा लहान मुलगा आहे तर त्याच्या घरातले आईवडील म्हणजे त्या घरात वारकरी कल्चर आहे, हो. तो ऑटोमॅटिक मुलगा पण तसाच होतो. हो. बरोबर. बरोबर. एखादं ख्रिश्चन फॅमिली आहे तर ते ख्रिश्चन फॅमिलीमध्ये पण संडेला जे चर्चमध्ये जाणं आहे, किंवा मुस्लिम फॅमिली आहे जे शुक्रवारी म्हणजे नमाज पडायला मस्जिदमध्ये जाणं आहे. मग हे कुठून होतं? आईवडिलांना बघूनच होतं. मग जर आईवडील व्यवस्थितरित्या पैशाचं व्यवस्थापन करत असतील तर ॲटोमॅटिकली मुलां पण त्याच पद्धतीने करतात, कारण त्या मुलांचे पहिले रोल मॉडेल, पहिले हिरो हे त्यांचे आईवडील असतात. बरोबर. बरोबर. जर आईवडीलच खर्चिक असतील हो. तर मुलं पण त्याच पद्धतीने म्हणतील. त्याच्यासाठी मुलांवर याचा खूप इम्पॅक्ट पडतो. बरोबर. मग आता तुम्ही एवढं वर्ष फायनान्सला ऑब्झर्व करतात, तुम्हाला पण एक मुलगा आहे, तर मग फायनान्स जर योग्य मुलांना शिकवला तर तो त्यांना शिस्तबद्ध करतो का? खूप शिस्तबद्ध करतो. पहिली गोष्ट तर म्हणजे जे कोणी प्रेक्षक आहेत आपले की ज्यांची आत्ता मुलं 5 वर्षाची 10 वर्षाची आहेत, माझा मुलगा 13 वर्षाचा आहे आता, तर त्यांना एकच सांगतो की पहिलं मुलांना स्टेप बाय स्टेप शिकू. म्हणजे आता आमचे पालक आहेत म्हणजे क्लायंट आहेत, तर ते म्हणजे जास्त शिकवायला जातात. म्हणजे तुम्ही मुलांना त्यांचा निरागसपणा न जाता शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे पैशाची दुनिया तर आयुष्यभर करायची. बरोबर. पण एकदम कमी वयातच त्यांना पैशाचा कशाला हे कर. पण तेच पैसा किती महत्त्वाचा आहे, सेविंग म्हणजे नक्की काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे नक्की काय, हा फरक पहिलं त्यांना समजणं गरजेचं. बरोबर. त्याचबरोबर पैसा कमवला कसा जातो, म्हणजे ATM मध्ये गेलं की पैसे निघतात, पण ते ATM मध्ये पैसे कसे येतात? मग ते सॅलरीने येतात की बिझनेसचा इन्कम म्हणून येतात की डिव्हिडंड इन्कम येतो की इंटरेस्ट इन्कम येतो? बरोबर. ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मग त्यांना बँकिंग कळालं पाहिजे. आणि जर तुमच्या मुलांना, जी लहान मुलं आहेत, आपण वयाच्या 25-30ला इन्व्हेस्टमेंट चालू केली, किंवा आज मुंबई पुण्यामध्ये 25-30ला पण इन्व्हेस्टमेंट करणं पॉसिबल नाही आहे, एवढे खर्च. मग अशा वेळेला तुमच्या मुलाला सुरुवातीला सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटमधला फरक समजणं गरजेचं आहे, आणि ते करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर काम करू शकता. बरोबर. आता सर आपण आता जे तुम्ही मगाशी म्हटलात की आता लग्न लोक खूप करतील, कारण सीझन आला का सगळ्यांकडे आपल्या भारतामध्ये लग्नाचा एक सीझन येतो, सगळे लग्नच बरेचसे आपल्याला स्टेटसवर सगळे दिसत असतात. तर मग ही जी आर्थिक एकता आहे एखाद्या कपलमधली, ती ह्या विवाहाचा पाया म्हणून काम करते का? हो, पाया म्हणूनच हे करतो. बरोबर. कारण का बघा, हे फक्त जर आर्थिक जीवन जर आपण टोटल 360 डिग्री बघितलं, ह्याच्यामध्ये कमाई आहे, ह्याच्यामध्ये सेविंग आहे, बरोबर, ह्याच्यामध्ये तुमचे खर्च आहेत, रेग्युलर खर्च आहेत, बरोबर, त्याचबरोबर सणावाराचे खर्च आहेत, बरोबर, जवळच्या फॅमिलीचे इव्हेंटचे, म्हणजे जर समजा आता लग्नाचा पिरियड चालू आहे तो आहे, बरोबर, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, बरोबर, त्याचबरोबर आपल्या आईवडिलांचा फॅमिली म्हणजे फायनान्शियल सपोर्ट आहे, सिबलिंगचा, आपल्याला बहीण भाऊ असतील त्याचा सपोर्ट आहे. मग अशा वेळेला फक्त तुम्ही बोलाल की आम्ही इन्व्हेस्टमेंटसाठीच एकत्र आहोत, तर तसं नाही होत. बरोबर. जसं घरामध्ये प्रत्येकजण स्वतःची काही ना काहीतरी कामं वाटून घेतो, म्हणून ते घर व्यवस्थितरित्या चाललं जातं. बरोबर. तर त्यामुळे दोघांमधली ट्रान्सपरन्सी, दोघांनी एक चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करणं, हे फाउंडेशन आहे फक्त. आणि ह्या फाउंडेशनवर मग कशा पद्धतीने पुढे मोठं करायचं
ते त्या दोघांवर आहे. बरोबर. एक जसं जो तुम्ही प्रश्न विचारला की हा पाया आहे का, तर यस हा पाया आहे. आणि तो जेवढा खोल असेल बरोबर. तेवढं बुर्ज खलिफासारखा आपला फायनान्शियल एम्पायर मोठा होईल. बरोबर. पण आता सर तुम्ही ह्या पॉडकास्टमध्ये आम्हाला सगळं स्टार्ट टू एंड गाईड केलं. एका पती पत्नींनी कसं लग्नाआधी लग्नानंतर त्यांच्या मुलांशी कसं वागायला पाहिजे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं. पण जाता मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की ह्या अख्ख्या पॉडकास्टचा समजा एखादा सारांश तुम्हाला सांगायचा आहे किंवा अशी काही गोष्टी सांगायच्यात की ज्या पती पत्नींनी जर फॉलो केलं तेवढ्याच तरी त्यांचं फायनान्शियल लाईफ हे बेटर चांगलं होऊ शकतं. तर याच्यामध्ये महत्त्वाच्या एक 4-5 गोष्टी सांगेन ज्या आपण मगाशी पण चर्चा केल्या, पण एक शॉर्ट पॉईंटमध्ये त्या पद्धतीने सांगेन. पहिलं म्हणजे तुमच्या दोघांमध्ये म्हणजे ॲज अ आय म्हणून नाही पाहिलं पाहिजे, वी म्हणून पाहिलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमच्या दोघांचा जो काही प्रपंच असेल 100 रुपयाचा, बरोबर, तर 80% ऑफ दॅट एरिया विल बी वी. हो. 10-20% तुम्ही करा ना की यस. म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की एखादा पुरुष आहे त्याला फिरायला आवडतं, त्याचे 4 मित्र आहेत, बरोबर, किंवा एखादी मुलगी आहे तिला तिच्या आईवडिलांना काहीतरी सपोर्ट करायचं आहे, हो, बरोबर. मग ह्या गोष्टी बघणं गरजेचं. पण हे करताना त्या 80%ला कुठे अफेक्ट नाही झाला पाहिजे, हे दोघांनी काळजी घेतलं पाहिजे. नाहीतर काही वेळेला काय होतं, नाही मी हे करणार, हट्टीपणा होतो. पण तुम्ही त्या हट्टीपणामध्ये जरी जिंकलात पण ॲज अ फॅमिली म्हणून तुम्ही हरलेले असता, बरोबर. तर पहिली ती करणं गरजेचं. दुसरं, कॉमन गोल खूप लवकरात लवकर जेवढे डिसाईड करा तेवढं गरजेचं. काल माझ्या ऑफिसमध्ये एक पर्सन आला होता, म्हणजे जस्ट सिमेंट्समध्ये लागलेला मुलगा होता. त्याचं एज 26, बरोबर. त्याची होणारी वाईफ जी आहे ती 24, बरोबर. ती पण चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे. दोघांना जास्त नाही 60,000 रुपये पगार आहे, 60,000. पण तुम्ही बिलीव्ह नाही करणार की त्यांनी 7,000 रुपयाची SIP चालू केली. ही 7,000ची SIP पुढचे 40 years मध्ये 12 करोडपर्यंत जाते, बरोबर. मग ह्याच्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने वाढवायचं ते सगळं तिथे दिसेल. म्हणजे विचार करा की 7,000 म्हणजे दोघं 60,000 रुपये कमवत आहेत, बरोबर. म्हणजे 1,20,000 इन्व्हेस्टमेंट कमवणाऱ्यांना 7,000 रुपये, 7,000 अवघड आहेत का? खूप कमी आहे. आणि त्यातून 10 करोड रुपये तयार होणार आहेत. म्हणजे त्यांच्या जीवनाचा मेन कोर गोल त्यांनी अचीव केला. मग या पद्धतीने करणं गरजेचं आहे, बरोबर. तर त्याचबरोबर म्हणजे दुसरं तर पहिलं आपण सांगितलं ट्रान्सपरन्सी, बरोबर. दुसरं आपण सांगितलं की गोल डिसाईड करणं, तिसरं त्याचं एक्झिक्युशन आणि रिव्ह्यू, बरोबर. एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळतो. आज ॲपवर खूप जण इन्व्हेस्टमेंट करतात, पण ॲपमधल्या इन्व्हेस्टमेंट कधीही तुम्ही दोघं काढू शकता, बरोबर. पण ॲडवायझर जर असेल तर ॲडवायझर तिथे तुम्हाला कंट्रोल करेल, बरोबर, की नाही हे तुमच्या रिटायरमेंटचे पैसे आहेत. या पद्धतीने तिसरा कोणतरी ॲडवायझर पाहिजे जो तुम्हाला दोघांना एका पेजवर आणतो. जर एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर असेल तर तो तुम्हाला पहिलं दोघांना एकत्र आणेल आणि मग तुमचे कॉमन गोल डिसाईड करेल आणि मग तुमचा एक्झिक्युशन प्लॅन हे करेल. मग हे सगळं केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे 3 टप्प्यामध्ये की स्वतःचा कॅश फ्लो ॲनालिसिस करा. म्हणजे तुमचं इन्कम किती आहे, एक्सपेन्सेस किती आहे, तुमच्याकडे इमर्जन्सी फंडचा बॅकअप किती आहे, बरोबर. नसेल तर तो बनवायला घ्या. आणि तिसरं म्हणजे की बजेटिंग करा. तुमच्याकडे तुमचं वर्षभराचं बजेटिंग असणं गरजेचं आहे, नाहीतर मग तुमचे अंधाधुंद पैसे खर्च होतात, बरोबर. याचबरोबर 2 महत्त्वाचे हेल्थ इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. जे घरातले दोघं कमवते असतील तर त्यांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार म्हणजे तुमचं जो काही पेमेंट असेल त्याच्या, जर तुमचं 10 लाखाचं पॅकेज आहे त्याच्या 20 पट 30 पट म्हणजे 2 ते 3 करोडचा टर्म इन्शुरन्स तुमचा निघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही झालं तर तुमच्या फॅमिलीला याच्यामधून एक चांगला दर महिन्याला एक डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट त्याच्यामध्ये मिळू शकतो. आणि हेल्थ इन्शुरन्सचं तर कोविडमध्ये सगळ्यांना महत्त्व पटलेलं आहे. आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर तुमचे जे आपण लाईफ गोल्स तुम्ही डिसाईड केले त्या लाईफ गोलसाठी पहिले इन्व्हेस्टमेंट करणं
गरजेचं आहे. आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही मोठं घर किंवा मोठी कार याच्याकडे जाऊ शकता. बरोबर. एकदम सर कम्प्लीट गाईड तुम्ही आपल्या ऑडियन्स दिलेला आहात. त्यामुळे तुम्हाला परत थँक्यू सर की तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि लोकांना गाईड केलं. आय होप लोक हा पॉडकास्ट फक्त बघणार नाहीत, कारण बघून काहीच होणार नाहीत. कारण तुम्ही पण आत्ता पण ऑब्झर्व केलं असेल की किती सांगून जोपर्यंत पर्सन करत नाही तो पण एखादा ॲडवायसर काहीच करू शकत नाही. बरोबर. मग हे लोकांच्या हातात आहे, तर हा पॉडकास्ट बघून ते नक्कीच सगळ्या गोष्टी अप्लाय करतील आणि त्यामुळे त्यांचा लाईफ बदलेल. त्यामुळे थँक्यू सर तुमच्या Thank you. पॉडकास्ट Thank you. आला. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.